मराठी भाषा भवनाप्रमाणे लवकरच कोकणात मालवणी भाषा भवन उभारणार असल्याची घोषणा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ इथं केली. मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांचा जन्मदिवस मालवणी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या मालवणी भाषा दिनाचं औचित्य साधून कुडाळ इथं रील्स मालवणीच्या वतीनं शनिवारी रात्री मालवणी अवॉर्ड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मंत्री नितेश राणे बोलत होते. मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते यावेळी ज्येष्ठ दशावतारी कलाकार कोकणचे बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण यांना कला सिंधू सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्याचबरोबर रील्स मालवणीतर्फे विविध 12 मालवणी कॅटेगरीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. सर्वोत्कृष्ट रीलचा मान साळगावची आडसरा यांना मिळाला. मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांचा जन्मदिवस हा मालवणी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचं औचित्य साधून रील्स मालवणीतर्फे दरवर्षी मालवणी अवॉर्ड शो आयोजित केला जातो. यंदा देखील सलग 4थ्या वर्षी रील्स मालवणी यांच्या वतीनं येथील मराठा समाज सभागृहात शनिवारी सायंकाळी रील्स मालवणी अवॉर्ड सोहळा अतिशय उत्साही आणि उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अगदी मराठा समाज सभागृहाच्या प्रवेशद्वारापासूनच दशावतारातील शंकासूर येणाऱ्यांचं स्वागत करत होता. रील्स मालवणीचे अध्यक्ष तुषार तळकटकर यांच्या हस्ते आणि सर्व सदस्यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून रंगमंच पूजन करण्यात आलं. त्यानंतर लेखक दिग्दर्शक केदार देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि मच्छिंद्र कांबळे यांच्या प्रतिमेचं पूजन करून या सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, अतुल बंगे, पंचायत समिती सदस्य अर्चना बंगे, संध्या तेरसे, नगरसेविका नयना मांजरेकर, उद्योजक प्रदीप माने, किरण कुडाळकर, कविता जोशी उपस्थित होते. उपस्थितांचं स्वागत तुषार तळकटकर यांनी केलं. केदार देसाई, संध्या तेरसे, प्रफुल्ल वालावलकर यांनी आपल्या मनोगतातून सर्वांना मालवणी भाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन रील्स मालवणीच्या या उपक्रमाचं कौतुक केलं. पालकमंत्री नितेश राणे यांचं आगमन झाल्यावर त्यांच्या हस्ते यंदाचा कला सिंधू सन्मान पुरस्कार ज्येष्ठ दशावतारी कलाकार तथा कोकणचे बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. केदार देसाई यांनी लिहिलेल्या मानपत्राचं वाचन प्रफुल्ल वालावलकर यांनी केलं. ओमप्रकाश चव्हाण यांनी स्त्री वेशात येऊन हा पुरस्कार स्वीकारला. ओमप्रकाश चव्हाण यांनी आपल्या स्त्री भूमिकेतील अभिनयाची झलक देखील यावेळी सादर केली. यावेळी व्यासपीठावर कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, संध्या तेरसे, जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे, प्रफुल्ल वालावलकर, संध्या तेरसे, केदार देसाई, किरण कुडाळकर उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्वांना मालवणी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मराठी भाषा भवनाप्रमाणे कोकणात मालवणी भाषा भवनाची आवश्यकता आहे, ते उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील असं त्यांनी सांगितलं. मालवणी भाषाच्या दिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वजणांना मनापासून शुभेच्छा. माका काय मालवणी व्यवस्थित येत नाही, हळूहळू शिकताय. पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षाही चांगल्याने मालवणी बोलून दाखवू. पण एक गोष्टी आवर्जून सांगेन आमच्यासारख्या लोकांसाठी आणि पुढच्या पिढीसाठी, की जसं आपण मराठी भाषा भवन आज आपण बनवतोय जेणेकरून पुढच्या प्रत्येक पिढीला आपली मराठी भाषा व्यवस्थित आली पाहिजे, तसंच आपल्या कोकणामध्ये एक मालवणी भाषा भवन पण तयार करण्याची अत्यंत गरज आहे आणि ती निश्चित पद्धतीने मी तयार करण्याची जबाबदारी ह्या कार्यक्रमाच्या ह्या व्यासपीठाच्या निमित्ताने घेत आहे. परत एकदा आपल्याला मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन आणि आपल्या सगळ्या जणांना मालवणी भाषे दिवसाचा मनापासून शुभेच्छा देतो. मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळे यांनी मालवणी भाषा 7 समुद्रापार पोहोचवली. त्यांच्या नावानं कुडाळमध्ये मच्छिंद्र कांबळे अकादमी होणार असं कानावर आलं होतं. ती लवकर होणं गरजेचं असल्याचं संदेश पारकर यांनी सांगून रील्स मालवणीचं कौतुक केलं. खरं तर आपली जी मालवणी भाषा, ती भाषा सिंधुदुर्गापुरती मर्यादित न ठेवता ती 7 समुद्र पलीकडे नेऊचं काम मच्छिंद्र कांबळ्यांनी केला. आणि म्हणजे मच्छिंद्र कांबळ्यांनी मालवणी भाषेची भुरळ पुऱ्या महाराष्ट्रात, देशात आणि 7 समुद्राकडे घातल्याने आणि आज त्यांची जयंती असा.
खरं तर 19-20 वर्ष झाली असतील त्यांचं निधन होत, पण त्याच्यानंतर काहीतरी एक आवाज येलेलो की मच्छिंद्र कांबळी कला अकॅडमी काहीतरी कुडाळात होता म्हणून. मला माहित नाही आज काय त्याची परिस्थिती आहे. काहीतरी त्या मच्छिंद्र कांबळ्यांचं नाव या जिल्ह्यामध्ये राहावं गया, ती अकॅडमी काहीतरी पूर्ण होऊ गई. आणि जसा म्हणजे मालवणी भाषा ज्या पद्धतीने या संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे दशावतारी कला असतात, भाषा असतात, मालवणी माणूस असतात, मालवणची खाद्य संस्कृती असतात, सिंधुदुर्गाचा नैसर्गिक सौंदर्य असतात, या सगळ्यामध्ये आपण सगळ्यात टॉपला असो, एक नंबरला असो. फक्त आपला मार्केटिंग करू तितक्या पद्धती जमणार नाही. तर एक दिवशी त्या मार्केटिंग होतला हळूहळू प्रत्येकाने जर त्या हातात घेतल्या तर या मालवणीचं जगभर जयघोष त्या ठिकाणी होतलो. पुरस्कार विजेते ओमप्रकाश चव्हाण यांनी मालवणी भाषेचं महत्त्व अधोरेखित करताना मालवणमध्ये झालेल्या नाट्यसंमेलनातील एक आठवण सर्वांशी शेअर करून पुरस्कार दिल्याबद्दल रील्स मालवणीचे आभार मानले. मी दशावतार जरी केलाय तरी माझी सुरुवात हौशी रंग होती. त्याच्यामुळे थोडं मी इथे सुद्धा दशावतारात सुद्धा ह्या गोष्टी मी वापरलेले. त्याच्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी रील्स मालवणीने दखल घेऊन जे पुरस्कार भरपूर मिळाले, पण त्याच्यापेक्षा माझ्या घरातला, माझ्या मातीतला, माझ्या माणसातला, माझ्या मराठीतला, मालवणीतला आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकाच्या कलाकारांनी एकत्र येऊन रील्स मालवणीने तो पुरस्कार प्राप्त करून दिला, त्याने दिला, बहुमान राखला. त्याच्याबद्दल सर्व टीमचे, संपूर्ण कलाकारांचे, इथे जमलेले नाट्य प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. यावेळी विविध कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक पुरुष मंदार शेटिये, सर्वोत्कृष्ट मालवणी गीत औशीचो घो चित्रपट दशावतार, सर्वोत्कृष्ट मालवणी दशावतार संदेश वेंगुर्लेकर, सर्वोत्कृष्ट मालवणी चित्रपट कुर्ला टू वेंगुर्ला, सर्वोत्कृष्ट मालवणी एकांकिका रेशन कार्ड, सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेता सचिन वळंजू, सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेत्री हिमांगी सुर्वे, सर्वोत्कृष्ट मालवणी कुटुंब सत्यवान गावकर आणि परिवार, सर्वोत्कृष्ट मालवणी वेब सिरीज समर ऑफ कोकण, सर्वोत्कृष्ट मालवणी खाद्य संस्कृती आम्ही मालवणी कणकवली, सर्वोत्कृष्ट मालवणी शॉर्ट फिल्म पाणखोल या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. सर्व विजेत्यांना रील्स मालवणी ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि कोकण मसाले यांच्यातर्फे गिफ्ट हॅम्पर देखील देण्यात आलं. रील्स मालवणीतर्फे कोकण वाचवा या विषयावर रील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. साळगावची आडसरा हे या स्पर्धेचे विजेते ठरले. त्यांना शंखासुराच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. जिल्ह्यातील विविध डान्स ग्रुपनी यावेळी आपले एकापेक्षा एक सुंदर नृत्याविष्कार सादर केले. समर्थ गवंडी यांनी सादर केलेल्या दशावतारी कलाकारावरच्या नृत्यानं सर्वांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक तुषार तळकटकर यांनी केलं. सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष विठ्ठल तळवलकर यांनी केलं. कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं रसिक उपस्थित होते. यावेळी रील्स मालवणीचे अध्यक्ष तुषार तळकटकर, उपाध्यक्ष विठ्ठल तळवलकर, क्रिएटिव्ह हेड तेजस मस्के, निलेश गुरव, रामचंद्र आईर, रुचिता शिर्के, पूजा सावंत उपळेकर, चांदणी कांबळी, शरावती शेट्टी, उपेंद्र पवार, मनीष पाटकर, रामचंद्र राणे, भावेश तळवलकर, किरण मेस्त्री, ओंकार मस्के,
किशोर नाईक, परशुराम पुजारी, रामचंद्र आईर, रोहन नेरुरकर, गौरव पाटकर, साईराज नाईक, आशिष करंगुटकर, विश्वजित पालव, तुषार देवळी, कौस्तुभ कुडतरकर, हर्षवर्धन जोशी, कौस्तुभ राठोड, रोहन नेरुरकर, सचिन कोंडसकर, रमेश घाडी, रोशन चव्हाण, समर्थ गवंडी, सचिन तळवलकर, अभिषेक चव्हाण, गौरव पाडावे उपस्थित होते.